बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। 38 गावांमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम लांबणीवर टाकले गेले असून नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही। यामुळे सरपंच व उपसरपंच संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। गावकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचा इशारा दिला, अन्यथा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे। नमस्कार, माझं नाव वंदना गवई आहे। मी तरोडा डी वरची आहे आणि मी ICRP म्हणून कार्यरत आहे। आमच्या गावात एवढी भीषण पाण्याची समस्या झालेली आहे की किडनीचे आजार आणि सगळे आजार, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड ह्या आजारापासून सगळे आमचे लोक ग्रस्त झालेले आहेत। आमची शासनाला एकच विनंती आहे, आमदार असो, खासदार असो, तहसीलदार असो, जोपर्यंत आमच्या गावात पाणी येणार नाही, आमच्या समस्या सुटणार नाही। आमच्या गावामध्ये इतकं खारं पाणी आहे की भरलं तर खारं पाणी एवढं थर बसते त्याच्यामध्ये की बिमाऱ्या वाढून राहिल्या, किडन्या जाऊन राहिल्या आमच्या गावातल्या। इतकं पाण्याचीच परिस्थिती आहे की 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही आमच्या गावात। दुसऱ्या गावामध्ये दुसरे शेजारी जातात भरणं घेऊन। इतकी पाण्याची परिस्थिती खराब आहे आमच्या गावात। काय मागणी आहे तुमची? आमच्या काहीच नाही, फक्त आमच्या गावामध्ये पाणी आलं पाहिजे, बस एवढीच हे आहे, दुसरं काहीच नाही। 2018-19ला 30 गाव योजना मंजुरात झाली। माननीय गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री तथा या मतदारसंघाचे आमदार संजयजी कुटे साहेब यांनी पाठपुरावा केला आणि या संपूर्ण 30 गावाची योजना मंजूर झाली। त्याच्यामध्ये 10 गाव दिवाण गावामध्ये मागे होते, त्याचा आम्ही पाठपुरावा केला। नंतर 2023ला ते पण त्याच्यात ॲड झाले आणि हे संपूर्ण योजना 38 गाव म्हणून मंजुरात झाली। परंतु संबंधित ठेकेदार, त्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतील, MGPचे किंवा ग्रामीण पाणी पुरवठ्याचे, हे योजना हिला कालावधी 18 महिन्याचा होता, परंतु 18 महिने संपून 2019चा विषय आता 2026 उजाळलं। दोन वर्ष नाही तर 6 वर्ष या योजनेला लागले आणि आता या ठिकाणी अशी भीषण परिस्थिती आहे की महिला ज्यावेळेस स्वयंपाक करते तर त्या स्वयंपाकामध्ये अक्षरशः खारं पाणी टाकते, कारण ते पाणी पुरलं पाहिजे, पर 1 रुपया लिटरनं पाणी विकत घ्यावं लागते। इतकी भीषण परिस्थिती या शेगाव तालुक्यामध्ये झालेली आहे। आणि आज या भीषण परिस्थितीमुळे आम्हाला सरपंच व उपसरपंच संघटना या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे।